आरक्षण मर्यादा ओलांडलेल्या 20 जिल्हा परिषदा वगळता इतर ठिकाणी निवडणुका 125 पंचायत समित्यांचंही बिगुल वाजणार। मंगळवारनंतर राज्य निवडणूक आयोगाकडून घोषणा केली जाणार। नागपुरात राजकीय पक्षाच्या वेटिंगमुळे उमेदवारी अर्ज दाखल करणं थांबवण्यात आलंय। महापालिकेत 4 दिवसात केवळ 21 अर्ज दाखल। सोमवार आणि मंगळवार 2च दिवस असल्यामुळे उमेदवारी अर्ज दाखल करणाऱ्यांची तारांबळ उडणार। पुणे महापालिकेसाठी भाजपकडून बहुतांश माजी नगरसेवकांना पुन्हा संधी। फडणवीसांनी उमेदवारी कायम ठेवण्याच्या सूचना दिल्यामुळे नाराज असलेल्या माजी नगरसेवकांना पुन्हा उमेदवारीची संधी। बंडू आद्यकरच्या उमेदवारी अर्जात त्रुटी असल्यामुळे उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आलेला नाही। बंडू आद्यकर, त्याची भाऊजाई आणि सून या तिघांनी पोलीस बंदोबस्तात उमेदवारी अर्ज दाखल केला। पुणे महापालिकेसाठी महाविकास आघाडीनं वंचितला दिलेला 15 जागांचा प्रस्ताव वंचितनं नाकारलाय। भाजप विरुद्ध महाविकास आघाडीमध्ये इतर सर्व पक्ष एकत्र आणण्यासाठी प्रयत्न सुरू। उल्हासनगरमध्ये महायुतीबाबत प्रश्नचिन्ह। दोस्ती गठबंधनच्या जागा वाटपासंदर्भातली पहिली बैठक पार पडली। शिवसेना, टीम ओमी कलानी आणि साई पक्षाचे पदाधिकारी उपस्थित। मृत शिक्षकाची मतदान अधिकारीपदी नियुक्ती। नाशिकच्या मालेगाव महापालिका प्रशासनाचा सावळा गोंधळ। महापालिका प्रशासनानं नांदगाव गटशिक्षण अधिकाऱ्यावरती जबाबदारी ढकलली। गटशिक्षण अधिकाऱ्यावरती चुकीची माहिती दिल्याचा ठपका। तुळजाभवानीच्या शाकंभरी नवरात्र महोत्सवाला आजपासून सुरुवात। तुळजाभवानीची मंचकी निद्रा संपवून आज पहाटे 2 वाजता तुळजाभवानीची मंदिरात पारंपरिक पद्धतीनं सिंहासनावरती प्रतिष्ठापना। मालेगाव मनपाच्या 84 जागांसाठी 1381 अर्ज विक्री झाले असून त्यातून 718 इच्छुक। आतापर्यंत 4 अर्ज दाखल। 1381 जागांच्या अर्जांच्या विक्रीतनं मनपाचं 2,62,000चं उत्पन्न। नागपुरात 31ला धिकणा घालाल तर हॅपी न्यू इयर पोलीस कोठडीत जाईल। नागपूर पोलिसांनी नवीन वर्षासाठी आखला प्लॅन। शहरातील 131 ठिकाणी असणार पोलिसांची नाकाबंदी। प्रचार रॅली आणि सभांसाठी नागपूर मनपाचे कडक नियम। विनापरवानगी सभा घेतल्यास दीडपट दंड। प्रचार सभा, कॉर्नर सभा आणि चौक सभांसाठी अधिकृत दर निश्चित। नवीन वर्षाच्या स्वागतासाठी लाखोंच्या संख्येनं पर्यटक कोकणात दाखल। गणपतीपुळे, आरेवारे, दापोली, हरणे, मुरुड या सर्व समुद्र किनाऱ्यांवरती पर्यटकांची गर्दी। परभणीत 2 दिवसीय विज्ञान महोत्सवाचं आयोजन। खासदार फौजिया खान यांनी आयोजित केलेल्या महोत्सवात जिल्हाभरातील हजारो विद्यार्थ्यांची